बिग बॉस मराठी सीझन 6 धमाकेदार सुरुवात 3 महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. हा शो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आणि कानाकोपऱ्यात फक्त या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये एकूण 17 सदस्य 100 दिवस 100 कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत राहिले. या घराणं आणि महाराष्ट्रानं या सदस्यांमधील भांडणं, वादविवाद, मैत्री, भावनांचे उतार-चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहिले. आता अखेर 100व्या दिवसांचा रोमांचक प्रवास 19 एप्रिल 2026 रोजी संपन्न झाला. बिग बॉस मराठी सीझन 6 अंतिम सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. तो क्षण शेवटी आला आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकत घराघरात पोहोचलेल्या या पर्वाचा भव्य समारोप होत तन्वी कोलते हिनं आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर महाविजेतेचा मान पटकावलाय. अंतिम क्षणापर्यंत कायम असलेल्या उत्कंठेनंतर विजेतेपदाची घोषणा होताच संपूर्ण वातावरण जल्लोषात न्हाऊन निघालं. विजेत्याला कलर्स मराठीकडून तब्बल 15 लाख धनराशी आणि ट्रॉफी देण्यात आली. त्याचप्रमाणे पुन्हा गाडगे आणि संस्थावे तब्बल 10 लाख रुपयांचं व्हाउचर रेवा डायमंडच्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी मिळालं. तुंगवली मोटर्सची लिथिनो प्रो ही बाईकसुद्धा विजेतीला देण्यात येणार आहे. तर रितेश देशमुख आणि राजा शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटो देखील देण्यात आला आहे. विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली की हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते, विचारत होते, काय काम केलंस, काय नाव तेव्हा वाईट वाटायचं, पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नाव असेल. बिग बॉस मराठीनं माझं नाव मोठं केलंय. आले होते तन्वी कोलते म्हणून, जाते आहे तन्वी कोलते हा ब्रँड म्हणून, असं सांगितलं. मुंबई प्रतिनिधी, मराठी येस न्यूज.